अजूनही त्या खोलीत बाळ रडतच होतं. जेव्हा रुद्र तिथं पोचला, काही नर्स आणि सेविकांना तो पाहताच चेहऱ्यावर घाबरलेली नजर उमटली. साहेब, बाळ काही केल्या थांबतच नाही. आम्ही काय करावं कळत नाही. कृपया काहीतरी सांगा, एका सेविकेने भीतीने विचारलं. रुद्रने त्या लहानग्या बाळाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर रडून लालसरपणा आला होता. तो डॉक्टरांकडे वळला. बाळ आजारी आहे का? डॉक्टर शांतपणे म्हणाला, नाही साहेब, बाळ पूर्णपणे निरोगी आहे. जरी तो वेळेआधी जन्माला आला असला तरी आईच्या गर्भात तो व्यवस्थित वाढलेला होता. म्हणूनच तो खूप मजबूत आहे. मग हे रडणं का? रुद्रचा सूर कठोर झाला. डॉक्टर थोडं घाबरत म्हणाला, खरं सांगायचं तर संशोधनात असं आढळले की काही नवजात बाळांना आईपासून दूर गेल्यावर असुरक्षित वाटतं. विशेषतः वेळेआधी जन्मलेली बाळ. त्यांना आईचा हृदयाचा ठोका ऐकायला लागतो. तिच्या जवळ राहणं गरजेचं असतं. रुद्रचा चेहरा काळवंडला. तो शब्दाशिवाय बाहेर पडला, पण त्याच्या कानामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज अजूनही घुमत होता. बाहेर माधव उभा होता. साहेब, आता काय करायचं? रुद्रने एक खोल श्वास घेतला. ही मंडळी काही समजून घेत नाही. तो आपल्या स्थळीत परत गेला. काही वेळाने त्याने परत विचारलं, बाळाचं काय झालं? अजूनही रडते साहेब. थोडा वेळ झोपलं, पण पुन्हा रडायला लागलं. सर्वजण निराश होते. शेवटी रुद्र बराच वेळ विचारात पडला. मग तो हळूच म्हणाला, काव्याला घेऊन या. माधवला क्षणभर विश्वास बसला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो ताबडतोब रुग्णालयाकडे धावला. रुग्णालयात शिवाय रिकाम्या हाताने परत आला होता. काव्या खिन्नपणे बाजूला बसली होती. दिव्या अजूनही रागाने बोलत होती. हा माणूस असहाय्य आहे. तो सध्या खूप तणावाखाली आहे. शिवाय म्हणाला, तणावात असल्याने बाळावर बदला घेतो. मी पूर्वी वाटायचं की तो वाईट माणूस नाही, पण आता खात्री झाली तो निर्दयी राक्षस आहे. दिव्या संतप्त झाली. काव्या डोळे मिटून बोलली, एखादा दुसरा मार्ग शोधूया, नाहीतर मीच त्याच्या घरी जाऊन पाया पडते. नाही, तू अजूनही दुखावलेली आहेस. तुझं टाके अजून नीट झालं नाही. तुला आरामाची गरज आहे. दिव्या घाबरून म्हणाली, कायदे सांगतात की प्रसूतीनंतर स्त्रियांना पूर्ण विश्रांती पाहिजे. थोडीशी हवा लागू दिली तरी त्रास होतो. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला. काही उंच मजबूत बॉडीगार्ड आत आले. तिला घेऊन चला. दिव्या थक्क झाली. हे काय चाललंय? तुम्ही कोण? शिवाय मध्ये उभा ठाकला. तुम्ही काहीतरी गोंधळ करत आहात. मी शिवाय कायदेशीर कारवाई करू शकतो. तेव्हाच माधव त्याच्या मागून बाहेर आला. काव्या मॅडम, मी आहे माधव. रुद्र साहेबांनी तुम्हाला घरामध्ये बोलावलं आहे. सगळे स्तब्ध झाले. काव्या चकित झाली. रुद्र मला भेटायला? माधवने शांतपणे मान हलवली. तुम्ही गेल्यावर समजेल. दिव्या संतापली. तुमचं काहीही असो, तिची तब्येत लक्षात घ्या. तिला व्हीलचेअर द्या. मोठं टाके आहे. कसंच काय चालेल तिचं? माधवने चूक लक्षात घेतली. लवकरच व्हीलचेअर आणण्यात आलं आणि काव्या हॉस्पिटलमधून निघाली. जेव्हा ती पुन्हा एकदा रुद्राच्या हवेलीत पोहोचली, तिचं मन द्विधा भावनांनी भरलेलं होतं. तिला वाटलं होतं की ती कधीच परत येणार नाही, पण आज ती इथे होती, थेट बाळांच्या खोलीत. त्या थोड्याच काळात रुद्रने तब्बल 200 चौरस फुटाची बाळांची खोली बांधली होती. काव्याच्या मनात कुठेतरी हलवा हुंकार उमटला. लवकर मला आत घेऊन जा. तिला दूरवरून 2 बाळ इन्क्युबेटरमध्ये दिसली. तिचे डोळे भरून आले. डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतला. काव्या मॅडम, बाळ खूप वेळ रडत होती. कृपया त्यांना सांभाळा. काव्याचं हृदय गळगळलं. तिच्या निष्काळजीपणामुळे ती 7व्या महिन्यात जन्माला आली होती. ती फार अपराधी वाटत होती. डॉक्टरने एक एक बाळ तिच्या छातीवर ठेवले. डाव्या हातात एक, उजव्या हातात दुसरं. ते बाळ इतकी लहान होती की ती दोघांनाही अलगद धरू शकत होती. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. किती कुरूप वाटतंय हे, पण हेच माझं सगळं जग आहे. माधवने हसत म्हटलं, मीही पहिल्यांदा बाळ पाहिलं तेव्हा असंच म्हटलं होतं. बाहेर रुद्र शांतपणे उभा होता. त्याचं लक्ष आतल्या खोलीकडे होतं. अचानक बाळाचं रडणं थांबलेलं होतं. म्हणजे खरंच बाळांना त्यांची आई हवी असते. तो पुटपुटला. त्या रात्री काव्या बाळासोबत राहिली. महिन्यानंतर तिला शांत झोप लागली होती. जरी दर 2 तासांनी बाळ रडायचे आणि ती उठून त्यांचं लक्ष घ्यायची, तरी तिच्या मनात एक विश्रांती होती. 2 दिवसांनी तिच्या टाक्यांचं दुखणं कमी झालं. डॉक्टरांनी तिला चालण्याचा सल्ला दिला. ती जुना ओळखीचा कॉरिडॉर ओलांडत आपल्या जुन्या खोलीकडे चालली होती, पण तिला तिथं रिकामे मैदान दिसलं.
रुद्रने ती खोली पाडली होती. काव्य थबकली. त्याच्या निर्णयाचा परिणाम स्पष्ट होता. तो तिला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर टाकायचं ठरवूनच बसला होता. ती एकटं हसली. तेवढ्यात एक ओळखीचा सेवक तिच्या समोर आला. मॅडम साहेब, तुमचे साहेब कुठे आहेत? ती विचारत होती. बहुतेक ऑफिसमध्ये गेले आहेत. काही दिवसांपासून ते उशिरा येतात. काव्याच्या चेहऱ्यावर क्षणभर ओढला आले. तो माझ्यापासून टाळतोय का? तिने हळूच मान हलवली. संध्याकाळी रुद्र ऑफिसमधून बाहेर आला तेव्हा सानिया तिथंच होती. घरी नाही जात का आज? चल एक ड्रिंक करू. रुद्राने तिच्याकडे पाहिलं. नाही, उद्या एक महत्त्वाचं काम आहे, मी निघतोय. सानियाने फक्त मान डोलावली. तो अलीकडे विचित्र वागत होता. तिला त्याच्यावर फारसा दडपण टाकता येत नव्हतं. रुद्र मध्यरात्री हवेलीत परतला. बाळ झोपलेली होती आणि काव्य आता कॉन्फाइनमेंटमध्ये असल्याने तिच्या विश्रांतीची वेळ होती. तो थेट आपल्या खोलीकडे गेला, पण दारात पाऊल ठेवत्याच औच, काव्या तू इथे झोपलीस? तो धक्का खाऊन तिला पाहू लागला. काव्या झोपेच्या गुंगीत चादर घट्ट पकडून जमिनीवर पडलेली होती. रुद्रने लाथ मारून तिच्या झोपेतून उठवले होते. ती डोळे चोळत हळूच उठली आणि चेहऱ्यावर आनंदाची एक छटा उमटली. तू परत आलास. तिचा सूर थरथरला, पण चेहरा उजळलेला होता. पण समोर उभा असलेला तो माणूस रुद्र अगदी शांत निर्विकार नजरेने तिच्याकडे पाहत होता. या काही दिवसाच्या तणावाने तो अधिकच खुश दिसत होता. अगदी त्या काळासारखा जसा तो कोमातून बाहेर आल्यावर दिसत होता. फक्त त्याचे काळेभोर डोळे अजूनही तेवढेच दिमाखात चमकत होते, इतके की त्याच्याकडे सरळ पाहणं कठीण होतं. काय चाललंय हे? रुद्र शांत पण संतापयुक्त स्वरात म्हणाला. तिच्याकडे न पाहता तिच्या शेजारून चालत गेला. काव्य पटकन उभी राहिली. रुद्र, मी घाबरले होते की तू भेटशीलच नाहीस म्हणून वाट पाहत बसले. तुझी तब्येत कशी आहे? सगळं ठीक झालं का? मला तुझी माफी मागायची होती आणि धन्यवाद द्यायचं होतं मुलांची काळजी घेतल्याबद्दल. मी त्यांची नावं ठेवायचंच ठरवलंय. आयशा आणि आदित्य. तुला चालेल का? ती त्याच्या मागे मागे जात असताना दरवाजा जोरात बंद झाला. काव्य निराश झाली, पण मनात हार मानली नाही. तू काही बोलला नाहीस म्हणजे मी समजते की तुला नाव चालतील. मग आजपासून त्यांचे नाव आयशा आणि आदित्य. अचानक दरवाजा उघडला गेला. रुद्र आतून संतप्त चेहऱ्याने बाहेर आला. कोणाची परवानगी घेतलीस अशा लहान मुलांसारख्या नावासाठी? गायकवाड कुटुंबाच्या वारसांना ही नावे शोभत नाहीत. काव्याचे डोळे चमकले. अरे पण ती फक्त टोपण नावे आहेत, प्रेमाने दिलेली. काय वाईट आहे त्यात? नाही म्हणजे नाही. आणि तुला मी इथे राहायला सांगितलं ते किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी. ते ठीक झाले की तू इथून चालती हो. मला तू दिसलीस की त्रास होतो, समजलं? त्याने दरवाजा तिच्या तोंडावर पुन्हा बंद केला. तू? काव्य थोडा वेळ गप्प राहिले. ओठ पिळत हळूच पुटपुटली. किमान बोलला तरी एवढंच खूप झालं. ठीक आहे, मी तुझी झोपमोड करत नाही. तू उशिरा आलास पण कृपया लवकर झोप. उशीर करू नकोस. मी निघते आता. रुद्र आतून तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत बसला, पण तिचं बोलणं संपल्यावरच शांतता पसरली. त्याने डोळे मिटून श्वास घेतला. पुढच्या दिवशी सकाळी काव्या लवकर उठली, बाळांची काळजी घेतली आणि थेट स्वयंपाकघरात गेली. रुद्रने वाटलं होतं की तो लवकर उठेल आणि काव्य टाळेल, पण बाहेर पडताच जेवणाच्या टेबलावर तिला पाहून थबकला. रुद्र, उठलास? मी नाश्ता केला आहे, खूप चविष्ट आहे, थोडं तरी खा ना. रुद्रने टेबलाकडे नजर टाकली. अगदी साधा पण खमंग सुगंध असलेला नाश्ता समोर होता. नको, आपल्याकडे नोकर आहेत. पण शेजारी उभा असलेला माधव गोंधळून म्हणाला. सर, आज सकाळी नोकरांनी काही केलं नाही. मॅडम म्हणाल्या त्या नाश्ता करतील म्हणून ते निघून गेले. काव्याने लगेच संधी साधली. एक घास तरी खा, मी एवढा आधीच बनवला आहे. रुद्रने कपाळावर आडी घातली. काव्य गोंधळून म्हणाली, ठीक आहे, मी आज जाते, तुला त्रास नको, तू खा, मी निघते. ती चुपचाप मुलांच्या खोलीत गेली. रुद्र थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि शेवटी बसून जेवायला सुरुवात केली. अगदी पुढील काही दिवस काव्या रोज सकाळी नाश्ता करायची. दुपारी जर रुद्र ऑफिसात असला तर जेवण डब्यातून पाठवायची. रात्री त्याच्यासाठी थोडंसं जेवण टेबलावर ठेवून झोपी जायचे. काही दिवसात ऑफिसमध्ये लोक बोलायला लागले, रुद्र सर हल्ली छान दिसत आहेत. माधव हसून म्हणाला, बहुतेक जेवण व्यवस्थित मिळते म्हणून. कोणीही कधी तिच्या हातच्या चविष्ट स्वयंपाकाची गोष्ट उघडपणे बोलत नव्हते, पण माधव मात्र कधी कधी गुपचूप चव घेत होता आणि मनात कौतुक करत होता. ऑफिसमध्ये सानिया रुद्रकडे आली. रुद्र, हवामान खूप छान आहे. माझं कुटुंब एक पार्टी ठेवते. तुला आमंत्रण आहे. वेळ नाही
रुद्र थेट नकार देऊन तिथून वळला. चाने ओठ चावून तिथून निघाली, पण ती बाहेर पडत असताना थांबली. रुद्र हल्ली खूप शांत आणि समाधानी वाटतो. घरात काहीतरी घडतंय का? तिने लगेच शिवायला मेसेज केला. शिवायचं उत्तर, त्याचं घर म्हणजे तुझं काही लागतंय का? साने काही सेकंद गप्प बसली, पण त्याच्या या उत्तरानेच ती खात्रीला आली. नक्कीच काहीतरी घडतंय. रात्री 9 वाजता रुद्र घरी परत आला. मुलांची पाहणी करायची होती, पण तो थबकला. त्या खोलीत काव्या होती. त्याला तिला पाहायचं नव्हतं. तेवढ्यात काव्या बाहेर आली. तू आलास? मी तुझ्यासाठी थोडा उशिराचा नाश्ता केला आहे. खाशील का? ती सोफ्यावरून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर शांत कोवळे हसू होतं. नको, मला नको, आणि परत माझ्यासाठी काहीही बनवू नको, काव्य हळूच म्हणाली. पण तू रोज खातोस ना? तिच्या मनात एक समाधान होतं. जेवण खाल्ल्यामुळे तिला वाटत होतं ती त्याचं मन जिंकत होती. पण रुद्र संतापला. मी ते फेकून द्यायला नको म्हणून खाल्लं. काव्या, या एका गोष्टीवरून तू उगाच स्वप्न पाहू नकोस. पूर्ण महिन्याचा कार्यक्रम झाला की तू इथून निघून जा, समजलं? नको, ते दोघं माझ्याशिवाय झोपेत नाहीत. रोज मी त्यांना शांत झोपवते. तू पाहिलंस ना, आदित्यने तर 1 किलो वजन वाढलंय. असं काही नाही. तुला वाटतं तू खूप काही करत आहेस. रुद्र टेबलाजवळ गेला आणि रागाने सर्व जेवण जमिनीवर फेकून दिलं. काव्या जागच्या जागी धिजली. पाहिलंस, मी नाही खाणार हे. मी पुन्हा काहीही खाणार नाही. सवयी बदलू शकतात. तू जाशील, मग दुसरी एक चांगली आया मिळेल. त्यांना नवीन सवय लागेल. तुला त्यांनी विसरायला वेळ लागणार नाही. तू काही फार मोठे नाहीस. स्वतःबद्दल खूप उगाच समजून घेऊ